तत्कालीन अधिकारी आणि त्यांच्या वरती, कारण की ते अधिकाऱ्यांचं तर काही चालत नव्हतं हे आपल्याला माहिती आहे. सगळे ऑर्डर कुठून यायचे आणि ते कसे फॉलो व्हायचे हे सगळं माहिती आहे. 2 वर्ष त्यांनी NOC दिली नाही आणि म्हणून अर्नाळा किल्ल्यामध्ये ती पाईपलाईन जाऊ शकली नाही. हे साधं उदाहरण आपल्याकडे आहे की आपल्याला जर विकास कामं करायची असेल, आपल्याला केंद्राचा निधी गावापर्यंत पोचवायचा असेल तर आपल्याला ट्रिपल इंजिन सरकार पाहिजे. महानगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीचं सरकार पाहिजे, जिल्हा परिषदेमध्ये पाहिजे, पंचायत समितीमध्ये पाहिजे. आणि म्हणून थेंबे थेंबे तळे साचे. आज आपण हा जो सगळा प्रपंच करतोय तो त्यासाठी करतोय की तुमच्यामधला प्रत्येक व्यक्ती भारतीय जनता पार्टीच्या विचाराने प्रेरित होऊन जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करेल तेव्हाच आपलं थेंबा थेंबांचं मोठं तळं साचणार आहे, मोठा समुद्र होणार आहे. आणि तो समुद्र आपल्याला विकासाचा समुद्र बनवायचा आहे. आणि या समुद्रात तुमच्या सर्वांची किंमत तशीच आहे, तेवढीच महत्त्वाची आहे. कोण छोटा कार्यकर्ता, कोण मोठा कार्यकर्ता, कोणाला कोणतं पद आहे, कोणाला कोणतं तिकीट मिळते हे महत्त्वाचं नाही. जेव्हा कमळ आपल्या छातीवरती येतं तो कार्यकर्ता आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी, आपल्या नेत्यांसाठी तितकाच महत्त्वाचा असतो जितका महत्त्वाचा तो पदाधिकारी असतो. त्यामुळे तुम्हा सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी निवडल्याबद्दल मनापासून आभार मानते. तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते आणि तुम्हाला सगळ्यांना एकच गोष्ट सांगते आणि मी शेवट करते माझ्या भाषणाचा, कारण की आधीच उशीर झालेला आहे. इथे जी ही सगळेजण बसलेले आहेत, मंडळ अध्यक्ष आहेत, जिल्हा पदाधिकारी आहेत, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणहून प्रवेश करतात. आता तुम्हाला हे मंडळ, जिल्हा, हे थोडंसं महामंत्री, मंत्री ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा नवीन वाटतील की हे काय आहे, मंत्री म्हणजे काय आहे, महामंत्री म्हणजे काय आहे, कोण राज्याचा मंत्री आहे का, कशाचा नारा खूप अभिमानाने देतो की नाही. पण त्या जेव्हा आपण जय श्री समजून घेतला पाहिजे तर कुठे तो जय श्रीराम म्हणताना आपल्यामध्ये आणखी ऊर्जा येईल, ताकद येईल आणि खऱ्या श्रीरामाचा अर्थ, खऱ्या श्रीकृष्णाचा अर्थ, खऱ्या अयोध्येचा अर्थ, खऱ्या द्वारकेचा अर्थ आपल्याला तिथे कळेल. राम म्हणजे काय, मी एका ठिकाणी ऐकलं होतं आणि तो अर्थ मला खूप मनाला भावला होता. रामाचा अर्थ जो राष्ट्र का मान, जो इंसान राष्ट्र का मान बढ़ाता है वो राम है. मग तो कचरा काढणारा असेल, सफाई कामगार असेल, तो सफाई करून सकाळी सगळ्यांचा कचरा